जय श्रीराम. चैत्र नवरात्री निमित्त आपण सुरू केलेल्या श्रीरामांच्या चरित्रकथेचा आजचा 4था दिवस. यज्ञरक्षण. पुढे रामाने धनुर्विद्येच्या अभ्यासास आरंभ केला. तोच दशरथाकडे अचानक विश्वामित्र ऋषी आले. दशरथाने त्यास वंदन करून बसावयास आसन दिले आणि हात जोडून अत्यंत नम्रपणाने विचारले, मुनिराज, आपली काय इच्छा आहे ती सांगावी. हा दास ती पुरवण्यास तयार आहे. विश्वामित्र म्हणाले, दशरथा, मला तुझे धनधान्य किंवा सिंहासन हे काहीच नको. फक्त माझ्या यज्ञ रक्षणार्थ मला राम लक्ष्मण या उभयतांची अत्यंत जरुरी आहे. करिता त्यांना माझ्या स्वाधीन कर, म्हणजे झाले. दुष्ट राक्षस यज्ञ मंडपाला आग लावणे, यज्ञपात्रे फोडून टाकणे इत्यादी नाना प्रकारे अनाचार करीत आहेत. त्यांचे दंडन करण्यास राम लक्ष्मणाशिवाय दुसरे कोणीही समर्थ नाही. करिता तू कोणतीही सबूब न सांगता म्हटल्याप्रमाणे माझे इच्छित पूर्ण करण्याचे वचन सत्य कर. मुनींचे तोंडचे शब्द हे ऐकताच दशरथाला पर्वतप्राय दुःख झाले. विश्वामित्रांची इच्छा पूर्ण करावी तर पुत्रयोग सहन करवणार नाही आणि त्यांना विनमुख पाठवावे तर तेही आपणास लांछनास्पद आहे. अशा विचारांच्या कात्रीत सापडून दशरथाला काहीच सुचेनासे झाले. शेवटी तो अत्यंत नम्रता धारण करून विश्वामित्रांपुढे हात जोडून म्हणाला, मुनिराज, बहुत दिवसांनी मी पुत्रमुख पाहतो आहे. मला त्यांचा वियोग क्षणभरही सहन होणार नाही. माझे बालक अत्यंत सुकुमार असून अगदीच लहान आहेत. धनुर्विद्या त्यांना अजून चांगली अवगत नाही. तेव्हा मी कसे काय करू? दशरथाच्या तोंडचे हे शब्द ऐकताच विश्वामित्र अत्यंत क्रोधाविष्ट होऊन म्हणाले, राजा, तू बोलतोस एक आणि करतोस एक, हे मला आजच समजले. अरे, क्षणार्धात तुझ्या वृत्तीत जर पालट होतो तर काय हवे ते मागा असे प्रथम का म्हणालास तू? खरोखर तू आज सूर्यवंशाला डाग लावण्यास तयार झालास. तुझे वंशज जे हरिश्चंद्र, शिबी, रुक्मांगद हे दिलेल्या वचनापासून भ्रष्ट झाले नाहीत, म्हणून तर अद्यापही त्यांची कीर्ती अजरामर झाली आहे. तू त्यांच्या कुळात जन्म घेऊन हे आज काय करीत आहेस? अजूनही विचार कर. अरे, राम काय सामान्य आहे? राम तुझ्याजवळ राहण्यासाठी का अवतरला आहे? रामाची योग्यता वसिष्ठ जाणतात. तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचार, म्हणजे राम कोण हे तुला कळून येईल. हे ऐकून दशरथ वसिष्ठांकडे जाण्यास निघाला. तो वाटेवर त्यास वसिष्ठ भेटले. दशरथाचा प्रश्न शांतपणे ऐकून घेऊन ते म्हणाले, रामाचा अवतार दुष्टदंडन व सज्जन रक्षण यासाठीच आहे. जर तू विश्वामित्रांना विनमुख पाठवशील तर तुला ते शाप देण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. करिता क्षणाचाही विलंब न लावता राम लक्ष्मण या उभयतांना तू त्यांच्या स्वाधीन कर. गुरुआज्ञा प्रमाण मानून नम्रपणे विश्वामित्रांना नमस्कार करून दशरथ म्हणाला, महाराज, पुत्रमोहामुळे आपल्या वचनाला मी मान देऊ शकलो नाही. करिता मी सहस्त्र अपराधी आहे. कृपा करून एकवार या बालकाला क्षमा करावी. त्यावर दशरथाने राम लक्ष्मण या उभयतांना त्यांच्या स्वाधीन केले. राम नवसाने झालेला मुलगा आणि सर्वांचा अत्यंत लाडका जरी होता तरी तो वडील मंडळींच्या आज्ञेबाहेर कधी वागत नसे. दशरथाच्या आज्ञेप्रमाणे राम लक्ष्मणासह विश्वामित्रांबरोबर जाण्यास निघाला. त्या उभयतांनी विश्वामित्रांना वंदन केले. तेव्हा विश्वामित्र त्यांना म्हणाले, चला, गुरु वसिष्ठांचा निरोप घेऊन सत्वर या. यज्ञ रक्षण करून ऋषीमुनींचे दुःख दूर करायचे आहे. रामाचे वय जरी लहान होते तरी देशकाल पाहून कोठे कसे वागावे हे त्यास चांगले समजत असे. उभयतांनी वसिष्ठांच्या चरणी मस्तक ठेवले. तेव्हा ते म्हणाले, चला बाळांनो, उठा, दोघेही हातात धनुष्य घ्या आणि यज्ञरक्षण करा. गुरु वसिष्ठांचा आशीर्वाद घेऊन राम लक्ष्मणासह विश्वामित्र मुनींबरोबर सिद्धाश्रमी चालला. मार्ग आक्रमण करीत असता मध्येच ताटकी नावाच्या राक्षसीने त्यांची वाट अडवली. तेव्हा रामाने तिच्यावर एक बाण सोडला. तोच तिचे प्राणोत्क्रमण झाले. पुढे सिद्धाश्रमात गेल्यावर यज्ञमंडपाच्या उजवीकडे राम व डावीकडे लक्ष्मण असे उभय बंधू धनुष्यबाण घेऊन दुष्टांना शासन करण्यास सज्ज होऊन उभे राहिले. यज्ञात टाकण्याकरता दैत्य रक्त व हाडे घेऊन येत आहेत हे पाहून रामाने त्यावर एक बाण सोडला. तोच ते गरागरा फिरू लागले व शेवटी समुद्रात जाऊन पडले. ते पाहून विश्वामित्रांना अत्यंत आनंद झाला. श्रीराम जय राम, जय जय राम.